नमस्कार मित्रांनो, मी सुशील तुमचं स्वागत करतो माझ्या कोकणी स्वर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे वरती जाका देवीला। मस्त वरती फिरायला पण मस्त आहे, पठारावरती उसाड्यावरती। आणि आज आम्ही भाजी पण काढणार आहे, टाकल्याची भाजी आणि आपली कसली रे भाजी, पुडशीची। चला हे बघा, विघ्न्या आणि तिकडे सुधीर सर्व निघालो आहे। चला जाऊया। तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे जाका देवीला। हे बघा गावच्या दृश्य, सगळ्यांची लावणी जवळजवळ झालेलीच आहे, आटोपलीच आहे। आणि आज जोरदार पाऊस पडतोय गावाला पण। तेव्हा तुम्हाला पर्याला पाणी किती आलं दाखवतो। चला या पुलावरून पण पाणी जातं। सुधीर दादा एक आहे आणि हे दोघे जण आहेत, तनू आणि विघ्नू। बघूया किती पाणी निघालं आहे। बापरे, ह्याच्यावरून पाणी गेला काय रे? ह्याच्यावरून जवळजवळ पाणी नाही गेलं आहे। नाही, आज जर पाऊस पडला रात्री तर 100% जाणार याच्यावरून। इथं आमच्या वाडीचे गणपती विसर्जन करतात, गणपती विसर्जनचे व्हिडिओ पण असेल। बघा फुल पाणी आहे, रात्री खूप पाणी पडलं आहे। आता तिकडे पण नाही, हे कुर्ले आहेत का रे? तिकडे पण नाही आहेत। आता पाण्याचा आवाज बघा। ह्या मोरी मित्रांनो, ह्या मोरीवरती ना, या मोरीवरती खेकडे चढतात। जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा लय मजा येते पण खेकडे बघायला। चला आता आम्ही चाललो आहे वरती जाका देवीला। डोया एक फुडशीची भाजी, एक रानभाजी आहे, मस्त मस्त कांद्याच्या पातासारखी भाजी लागते, ती आणायला चाललो आहे। आणि मस्त असं फेरकटवणी बघा, लावणी सगळ्यांची झालेलं आहे। मी बघा मस्त आहे। गावचं दृश्य बघितलं ना तर मन एकदम भरून येतं। चला तर माझं जाऊया आपण जाका दिवसाड्याला। डांबरीकरण झाला का रे? डांबरीकरण झाला, वरपर्यंत झाला आहे, अर्ध्यापर्यंत मित्रांनो डांबरीकरण झालं आहे। आता पूर्ण घसरट होतं, पूर्ण गाडीवर स्लिप व्हायची। हां हां, पाऊस मित्रांनो जाम लागतोय, तरी पण आपण जातोय आम्ही। आणि आजचा दिवस मला सुट्टी आहे, लगेच मी मुंबईला जाणार आहे उद्या। पाऊस पण जाम लागतो। बघा यांची रेसिंग बघा। पाऊस मित्रांनो जामच लागतोय, तो रात्रभर पाऊस लागतोय। चला ये बघा कसला सरी लागतात।
नाही ह्याच्यात गाड्या कशा नेणार. मग रस्ता पूर्ण धुतला आहे ह्याच्यामुळं, पावसामुळं पूर्ण धुतला. कारण कातळावरती भाग असल्यामुळं माती जास्त राहत नाही. हा डांबरीकरण झाला ना तर हा रस्ता टिकून राहील चांगला. आणि माझ्या मते लवकरच होईल डांबरीकरणचा रस्ता. तर बघूया आता. कोंडीत किती पाणी आहे. एवढा एवढा आपल्या कोंडी. मग काय पण मग मागायची जाऊन आलो मी. आम्ही भरला गेलो ना. मग येता ना रोवणा नाही इकडे. रोवणा बघतोय. खतला ना वाटतं कोणतरी रे. होय ना. हो हो होय ना. काळ्या नाहीत काय काय रवण्यासाठी मित्रांनो इकडे सकाळ सकाळच येतात लवकर लोक उठून. जवळजवळ 5-4 वाजता पण उठून येतात काही काही जण. त्यामुळे आम्हाला काय भेटत नाही, आम्ही लेट येतो. आम्हाला रोवणी माहिती तर दाखवतो तुम्हाला. अळंबी बोलतात त्याला. रोवणा नाही ना रे. कधी घातली रे. आली आहे पाहिजे बसली असती पण काल ते वारली ना. तर पाऊस खूप पडतो त्यामुळं छत्री घेऊन तर पूर्ण व्हिडिओ बनावा लागतो. आता चांगला नाही होणार व्हिडिओ. फर्स्ट टाइम ट्राय केला आहे. तर आमच्या गावात ना कातळ शिप पण आढळले. तुम्हाला दाखवतो वरती कातळावरती. हे बघा इथं कातळ शिल्प आहे. डमरू पडलेला आहे बघा. बघा अजून मोर पण आहे कुठेतरी. ए मोर कुठं आहे रे. पावसामुळे दिसणार नाही मित्रांनो. हा आणि मोर पण इथं कुठेतरी आहे काढलेला. खूप कातळ शिप जसे बारसूमध्ये आहेत ना तशीच आमच्या कातळावरती देखील आहेत. हे खवले मांजरसारखं काढलेलं आहे. ते पावसामुळे दिसणार नाहीत आपल्याला. साफ करायला होते व्यवस्थित. त्यामुळे ते पावसाचे जे सर्व ते माती आल्यामुळं पूर्ण हे झालं आहे. पण नेक्स्ट टाईमला नक्की दाखवतो तुम्हाला उन्हाळ्यातून. ते इथं पण आहेत ना रोवणा. इथं जाळी आहेत. हां हां रे जाळ उपटला नाही. रस्त्यामध्ये तिथे जाळ गेली नाही तिथं पण रोवणं रुजायची. कारण मी एकदा घेऊन गेलो होतो इथून. आणि समोर आपल्याला दिसतंय ते आपलं जाकादेवीचं मंदिर आहे कातळावरती. मस्त शांत एकदम वातावरण आहे. चला खेकडे पण इकडं असतात. कातळावरच्या पाण्यातून ना खेकडे पण असतात मोठे मोठे. तर पहिला पाऊस पडतो ना चढणीचा तर सर्व खेकडे वरती चढणीला असतात. रात्री इकडून भरपूर बेटरा दिसतात. आपला गेला
सरपटणारे पाणी राजरी काय माहिती मुंबईचा माणूस इथं पण मित्र हा इथं रवणार रुत्ता पीक आहे. थोडीशी रवणार रुजलेली होती, कोणतरी काढून घेऊन गेलं वाटतं. 2-3च होती. उद्या माझ्या मते रुजतील असं वाटतंय. अरे उद्या रुजतील माझ्या मते. देवळाकडे पण होती हा आपल्या. ती बघा तिकडे पण जाल कोणतरी साफ केले. आपण बघू जाऊया. चला रे पोरांनो. हे काटायत वाटतं. काटायत इथं पण वृत्त वाटतं रे. तू काय साप कोणतरी घेऊन ठेवलं आहे काय. सर्व जागा जे जुनी लोक आहेत ना त्यांना सगळ्यांना माहीत आहे की कुठं रोवणं रोजते आणि कधी रुतणार ते पण त्यांना माहीत असतं. की असा एवढा एवढा पाऊस पडला बरोबर ते येतात आणि बरोबर त्यांना ते भेटतात रोवणं. आपल्याला असं जास्त जागा नाही माहीत. दरवर्षी मित्रांनो त्या जागेवरती ती रोवणं येणार. इकडे पण जाळे साफ करून ठेवलेत त्यांनी. कोळसा पाड्यासाठी काय बरोबर. आणि हे मित्रांनो जे आता लोअर काम करतात ना ते आता इथे कोळसे पाडणारे पेटवून कर त्याचे कोळसे त्यांच्यासाठी उपयोग येतात. हे कोळशासाठी त्यांनी काढून सर्व लाकडं काढून ठेवलेत. हे बघा इथे पेटवणार आणि ते मग पेटवलं नाही तरी कोळसे काढले होते वाटतं. पण थोडी ओळी लाकडं असेल ना तर कोळसे चांगले बनतात. आणि हे त्याला काय बोलतं रे. कुठली रे हे झाडाला काय बोलतं. हां आंजणीचं कारण आंजणी लाकूड एक कडक असतं ना आंजण पिंजल त्यामुळे म्हणूनसाठी ते आणि पेटायला पण लगेच पेटतं. म्हणून हे आंजण किंजळीची लाकडं वापरतात ते कोळशासाठी. तसं आपल्याला कोयला आपण विकत घेतो जसं मुंबई साईडला तसं हे आमची इकडची गावाकडची लोकं हे लाकडं हे करून कोळसा पाडून घेऊन जातात आणि ते मग वर्षभर ठेवतात. चला खाली चला रे. पाऊस जात नाही ना त्यामुळे मस्त व्हिडिओ झाला असता. आणि आता छत्री आहे म्हणून थोडा कॅमेरा व्यवस्थित पकडता येत नाही. मंदिरात कोणतरी आहे वाटतं. ते गुरा बैल वगैरे चारायला घेऊन येतात ते गुराखे असतात. ह्या खाणी पाडल्यात. ह्या खाणीतले जे चिरे काढून का त्या आमच्या मंदिरासाठी जुने खांब तुम्हाला दाखवतो. खूप म्हणजे एक एवढा मोठा आहे ना खांब ते या खाणीतून काढून घेऊन गेलेले आहेत. हे बघा अशा भरपूर खाणी इकडे मिळतात. बघा ही एक खाण आहे. याच्यामध्ये मित्रांनो खेकडे असतात. पहिल्या वर्षाचे खेकडे खूप असतात. या खाणी आहेत मोठ्याच्या मोठ्या. अशा भरपूर खाणी आढळतात आपल्याला. आणि आता आपण ते वरून एक कातळाचे भाले आले ते भेटून जाऊया. मस्त फिरत मस्त.
किती निष्कळ स्वच्छ पाणी वाटतं बघा, एकदम पिण्यायोग्य वाटतं. फिल्टर पाणी, फिल्टर कालवरची आमच्या खासियत असते. हे बघा खूप स्वच्छ पाणी, जसं की झऱ्याचं पाणी वाहतं ना तसंच पाणी वाटतं. यावरती आमचं आड पण आहे कासळामध्ये कोरलेलं. तिकडे पण असतं ना कुर्ल्या. ती पहिली मित्रांनो खरी पूर्ण करायची. आता बहुतेकशी लोक मुंबईला जातात आणि आपले जनावरं पण काही ठेवत नाहीत केलं तरी. डुक्कर, रानडुक्कर म्हणा किंवा आणखीन असे प्राणी आहेत ते वाट लावून टाकतात एक पूर्ण. तर पहिलं आमचं वनभोजन व्हायचं इथे, मस्त क्रिकेटच्या मॅच व्हायच्या अंडरम ओपन ओव्हरमच्या. हा 15 षटकार असायचा, खूप मजा यायची तेव्हा. पूर्ण हे असं पूर्ण लावलेले असायचे. पण आता लोक पण त्याच्या जनावरांमुळे आणि मनुष्यशक्ती कमी असल्यामुळे बहुतेकशी लोक आता मुंबईलाच पळतात. त्यामुळे शेती करायला पण जमेल तेवढी थोडी थोडी शेती करतात लोक. बघा केवढं आहे, पूर्णच्या पूर्ण शेतीच्या शेती ओसाड करून टाकतात. वनभोजनला खूप मजा यायची. ते वनभोजन होतं काय रे आता? आता काय लहान पोरं असल्यामुळे काय तेवढी मजा येत नाही. पहिले ओव्हरमच्या मॅच व्हायच्या आणि याला षटकार असायचा. 6वी आणि 7वी आमच्या मॅच जाम म्हणजे कट्टर एकदम व्हायचा. पेप्सी बॉल असायचा तेव्हा. टेनिस आत्ताही टेनिस वगैरे आले. तेव्हा पेप्सी बॉल, टीचा बॉल, त्या बॉलाने इकडून खेळायचा आणि इकडे पूर्ण षटकार मारायचे. लय मजा यायची. गावचे दिवस, जुने दिवस आठवले ना मस्त. म्हणून तरी बैल पण आहे तिथं, बैल सोडलेलं कोणतरी. पाणी बघा किती स्वच्छ आहे ते. आता नवीन नवीनच मंदिर बांधलं आहे. जुनं मंदिर होतं त्याला थोडं डेव्हलपमेंट करून एक नवीन आधुनिक काळातील एक मस्त मंदिर बनवलं आहे. आपल्या लहान मस्त चिरा वापरतो. खूप सुंदर कोरी काम केलं आहे. आणि बैल येतोय माझ्या मते. बैल मारायला वाटतं रे. तो पण येतोय. अरे इस्काना काढलेला आहे त्यानं. आणि मित्रांनो बैल येतोय बघा, इस्काना काढलेला आहे त्यानं. असं कसं शेतीच्या ह्याच्यातून मोकळे झाल्यामुळे ते असं जरा उंडरतात बैल. हे आलं रे, एकटाच आहे बैल वाटतं. आडात जाऊ चल. आड भरला असेल. हा आमचा आड बघा, हा आमचा आड आहे. पाणी बघा किती आलं ते, पूर्णपणे कासळतं. हे बघा पाणी किती आलं ते, पूर्ण स्वच्छ पाणी एकदम. किती पायऱ्या रे? 38 पायऱ्या आहेत ना? 34 की 32 पायऱ्या आहेत काहीतरी. 32 पायऱ्या आहेत. हे बघा, हे बघा मस्त खरी वाटते एकदम. अजून थोडी डेव्हलपमेंट झाली ना तर एक सुंदर असं एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे पर्यटन स्थळ पण होऊ शकतं. मस्त पिकनिक स्पॉट. पाणी सर्वांची सोय आहे इथे. आपण चला देवळात जाऊया. तर जाऊया आपण देवळात. आपण चकुला मारणार आहे. हे सावकाशा मारायला तो मारायला तर रेटी गेल तो. अनिश नाही चल तू चल.
एकटाच बैल आहे रे. कोण आहे रे तू? रोवणाच होतं आणि भाजी नाही आता खाली गरज नाही. हे तेवढे किती भाजी आहे सगळ्यांना मुंबईने. तर मोबाईल नव्हे काय खाल्लं ना हे आपलं जाकाजूचं मंदिर आहे. मगाशी बोललो ना तुम्हाला जेवढे खांब केवढे आहेत त्या खाणीतून काढलेले. हा पूर्ण न जॉईंट करता पूर्ण खांब आहे. हो तर थोडं आता कोरीव काम केलं आहे नवीन याच्यात. बघा किती पाऊस पडतोय. तो पूर्ण भरलेला पण पाऊस आहे. बघा मित्रांनो बांधकाम कसं केलं ते मस्त. पूर्ण चिऱ्याच्या खांबाने पूर्णपणे कोरी काम केलं आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा वापर न करता कॉन्क्रीटिंग करायचं. एक आपलाच जांभा ज्याला कोकणची ओळख आहे की जांभा दगडाची, त्या दगडापासून एक सुंदर मंदिर बनवलं आहे. पांडवकालीन मंदिर आहे हे. काही पूर्ण अख्खे पूर्ण खांब आहेत. मध्ये कुठेच जॉईंट तुम्हाला भेटणार नाही. जवळजवळ 10 फुटी जवळजवळ 8-9 फुटी खांब आहे ते. लाकडी कोरी काम आहेत बघा. हे हाय काय रे? हा तर तुळशीची भाजी काढतोय. तुळशीची भाजी माहीत असेल तुम्हाला.
पाऊस पडला की येतं. हे बघा फुडसूची भाजी कशी असते. कांद्याच्या भाज्या एकदम पात्या असतात. एक नंबर लागते. भाकरी आणि जर बनवलं ना सकाळ सकाळी तव्यावरती मस्त एक नंबर होते. वरंडी कोणाची रे? काढा चला काढा तुम्ही. किती काढलंस रे बुया? फुडसूची भाजी काढतो. चले हे तुम्ही पण काढा.